का? अरे घाल ना तू कशाला रोज सोडतोय, घाल ना. तर नमस्कार मंडळी, आजच्या या माझ्या लिव्हिंग विथ ऋषी दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं. तर आज मी चाललो आहे, माझी एक झायलो गाडी आहे, त्याचा थोडासा प्रॉब्लेम आला आहे, म्हणजे डोर लॅचचा थोडासा प्रॉब्लेम आहे, बॅक डोअरचा. तुम्हाला दाखवेनच पुढे मी. तर आम्ही आता कुडाळात चाललो आहे ते कामासाठी, शोरूममध्ये, महिंद्राच्या वर्कशॉपमध्ये. बघू, जस्ट आता निघालो आहे. आता किती वाजले? आता वाजले 9 वाजले. आता परफेक्ट 9 वाजले आहेत. 1 तासात आम्ही कुडाळात पोहोचू. बघू शकतो, पेट्रोल भरायला थांबलो आहे. तर मित्रांनो, पेट्रोल वगैरे भरून झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे. तर आता ड्रायव्हर चेंज झाले आहेत. आता पप्पा गाडी चालवतात. इथून कुडाळपर्यंत परफेक्ट नॉन स्टॉप 30 किलोमीटर. आता आम्हाला बरोबर इकडे 9:15 वाजले आहेत. आम्ही 9:45 पर्यंत पोहोचू कुडाळमध्ये. आज बघू शकतात पावसाळी वातावरण आहे. आज असं वाटतं पाऊस पडणार आहे. आम्ही आता कुंभारमाटला आलो आहे. हे सगळे लाद्याची दुकानं. बघू, छान असं थंडगार वारा. हे बघू शकता तुम्ही. तर आता आपण जस्ट पोचलो आहे चौके मार्केटमध्ये, चौका बाजार. आज कोण नाही, रश नाही आहे आज. 60% नसल्यामुळे. हे बघ. तर मित्रांनो, आम्ही चौक्यामध्ये आलो आहे आणि इथे सगळे चिऱ्यांच्या खाणी आहेत. इकडे दाखव. हे बघा, दाखवू शकतो. इथून सगळे चिरा काढला जातो. हे सगळे चिऱ्याच्या खाणी आहेत. हे बघा, डंपर येतात. हे डंपर वगैरे चिरे भरून वगैरे येतात इथून असे. हे सगळे चिऱ्याच्या खाणी आहेत. कासारडाक्याचं मंदिर. नमस्कार. कासारडाका. तर आता आपण आलो आहे भगवती मंदिरकडे, धामापूरला. हे भगवती मंदिर. हे डंपरवाले पण काय गाडी चालवतात ना, खरंच. त्याला स्वतःचा रस्ता असल्यासारखे गाडी चालवतात. एकदम रॅश ड्रायव्हिंग करतात बघा. मस्त आडवं. तर आता आपण पोचलो आहे नेहरू पार्कला. पाऊस म्हणत होतो तुम्हाला, पण आता मस्त पैकी असा घामाघूम झालो आहे, कारण ऊन पडलंय. हे बघू शकता, नेहरू पार्कचं तुम्ही ब्रिज बघू शकता. हे बघा, छान असं ऊन पण मस्त पडलंय. हे बघा, ते सगळे वाळू वगैरे काढतात. तर इथून आता एक कुडाळ नाही म्हणताना तरी एक 10 किलोमीटर आहे. बघू, पोचू. एक 10-15 मिनिटामध्ये पोचू. हे मारुतीचं मंदिर, नागदा मारुती. तर आता आम्ही जकात नाक्यावर पोचलो आहे. बघू, नाश्त्याला थांबू काय. हे आमचा आहे रोजचा एक आमचा एक हा ठेका आहे नाश्ता करण्याचा. हे बघा, हे हॉटेल संतोष.
आणि वालावली जाण्याचा मार्ग. हा एक रस्ता आहे तो वालवलेला वालावल जातो कलेश्वर मंदिर. कलेश्वर मंदिरला वगैरे. आणि हा डायरेक्ट सरळ कुडाळ 4 किलोमीटर. आम्ही नाश्त्याला थांबलो आहे. ऑलमोस्ट आम्ही कुडाळला पोहोचलेलोच आहे. तर आता आम्ही कुडाळात पोहोचलो आहे. परफेक्ट आता 10 वाजले आहेत. 15-20 मिनिटं जर इकडे तिकडे गेले म्हणजे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो. तर आता आम्ही डायरेक्ट जाणार कुठे, पिंगोळीमध्ये ना, हो, हायवेला. झाराप हायवेला. तिकडे महिंद्राचं वर्कशॉप आहे. तिथून एक नाही म्हणतं तरी एक 6 किलोमीटर आहे. हे बघू शकता कुडाळ. वामन हरिपेठ ज्वेलर्स. हा जो रस्ता जातो हा डायरेक्ट बस स्टँडला जातो. कुडाळ बस स्टँडला जातो. इथे असा आता तो वेंगुर्ला हा जातो सावंतवाडी. आणि हा जो आपण आता चालू वेंगुर्ला, सावंतवाडी, बेळगाव. हात करा. गरमी खूप आहे. कुडाळ एकदम गरम गरम. कुडाळ मधून कोण बघत असाल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा रस्ता वेंगुर्ल्याला जातो बोल. वेंगुर्ल्याला हा रस्ता हा सावंतवाडीला रस्ता जातो. वेंगुर्लेला जातो. हा सावंतवाडीला. आता पण आम्ही इथूनच जाणार आहे हायवेला सावंतवाडी डायरेक्ट आणि हायवे. बाहेर. हा वेंगुर्ला. ते काय खेळणी कसली लावल्यानी लहान पोरांची. डॉल्फिन. आतमध्ये काय मासू. अरे बेटे, हा ये हे असे हे अनाडी ड्रायव्हर यांच्यामुळे अशी रॅश ड्रायव्हिंग होते. हे बघा. अरे घाल ना तू कशाला रस्ता सोडतोय. घाल ना, घाल नंबर लिहून लाव, उभी कर. अरे इकडेच बसणार आपण. घाल ना तू मधीच. कशाला हे करतोयस. त्यांची लाईन आहे काय, ती लाईन आहे का त्यांची बघ. मुझे कैसे भी करके निकाल मेरे भाई, मैं फंस गया हूँ यहाँ. पंछी बनू उड़ते फिरू मस्त गगन. आणि हा बघू शकता मालवण आपला बाजार नवीन झालाय. सॉरी. कुडाळचा आपला बाजार. गोवा हायवे. नवीन गाडीची डिलिव्हरी चालू आहे. इथून एक 2-3 किलोमीटर आहे महिंद्राचं वर्कशॉप. हे महिंद्राचं शोरूम आणि याच्या पुढे 1-1.5 किलोमीटरवर वर्कशॉप आहे. तिथे आपण आता जात आहोत. बघू शकता तुम्ही. सांग आमची ह्या म्हणा अपॉइंटमेंट आहे. महिंद्रा वर्कशॉप. गेट उघडू सांग. सांग त्यांना पार्टाचं अपॉइंटमेंट आहे. अपॉइंटमेंट आहे. तुमची अपॉइंटमेंट आहे. होय होय. इथे पार करून या. जागा खाली आहे तिथे. हा. हे महिंद्राचं वर्कशॉप. सगळे बोलेरो, पोलिसांच्या गाड्या वगैरे सगळे लागलेले आहेत. स्कॉर्पिओ वगैरे, थार. मित्रांनो ही आमची गाडी आहे. आणि जो प्रॉब्लेम जो आहे तो गाडीचा बॅक डोर आहे ना, डोर लॅच म्हणतात. हा खराब झाल्याच्या आतमध्ये एक पार्ट असतो, तो पार्ट गेला आहे. आणि ह्या डोरचा एक डोर वाइंडर. बघू आता किती वेळ लागतात. हे सगळे अशा गाड्या अशा उभ्या आहेत अशा. हे महिंद्राचं वर्कशॉप आहे. इथे सगळ्या गाड्या वगैरे होतात.
बघू आता किती वेळ वगैरे लागतो. बघते आता ॲप्रॉक्स यांनी एक 2 तासाचा टायमिंग दिला आहे. नाहीतर आमच्या डोक्यात एक चक्रम आयडिया आलेली आहे. ते तुम्हाला नंतर मी सांगतो. पहिलं बघू यांचं कसं काय ते काम वगैरे यांचं होतं आहे कसं काय ते बघू. हे सगळं बघू शकता तुम्ही. हे सगळं डिलिव्हरीच्या गाड्या PDIसाठी येतात वर्कशॉपमध्ये. PDIसाठी अशा सगळ्या गाड्या येतात. या पूर्ण मुंबई गोवा हायवे इथूनच सगळ्या गाड्या वगैरे पास वगैरे होतात. तुम्हाला दाखवतो मी. हे बघू शकता तुम्ही. इथे तुम्ही असं विचार केला तर इथे तुम्हाला असं म्हणजे ह्या साईडला तुम्हाला काही भेटणार नाही. ह्या साईडला तुम्हाला म्हणजे हॉटेलसुद्धा भेटणार नाही तुम्हाला. इथे तुम्ही बघू शकता फक्त हायवेच हायवे नुसतं असा मस्त असं ऊन पडलं आणि उन्हामध्ये मी मस्तपैकी असं घामाघूम चिंबोरीसारखं फिरतो आहे. आणि वर्कशॉप वगैरे बघू शकता. हे बघा. तर बघू आता किती वाजता आहेत आता त्याच्यावरती डिपेंड आहे. तर मित्रांनो आता वाजले आहेत 11 आणि मी तुम्हाला सांगत होतो दुसरी आयडिया काय म्हणजे लेट तर खूप होत होता. दुपारी 3-4 वाजता बोललं होतं तेवढा आपल्याकडे टाईम नाही आहे. मग आम्ही हे जे पार्ट होते गाडीचे हे पार्ट आम्ही सगळे घेतले. आता आम्ही बघू. इथे हे वर्कशॉप होतं ह्यांच्याकडून तर काय काम तर काय होईना. म्हणून आम्ही आता गाड्या भरपूर आहेत शोरूममध्ये. म्हटलं आम्ही बाहेर करून घेतो. आता बघू कोण भेटतंय लोकलमध्ये. इथे 1-2 गॅरेज आहेत बघू आपण. चालू रोशन ऑटोमोबाईल. बघू इकडे काम होतं काय नाहीतर डायरेक्ट आम्ही मालवणला निघू. बघू कसं काय ते काम झालं तर बघू. तर आता आपण यांच्या दुसऱ्या गॅरेजमध्ये चाललो आहे. मालवण 34, ओरोस 15, खारेपाटण, पनवेल. कुडाळमध्ये पाऊस चालू झाला आहे बारीक बारीक. काय असं तर माहिती आहे ना. आता एथरचं शोरूम आहे. नंतर एक राऊंड मारूया. घे पहिला काम राहिला ना करूचा. डोर लॅटचं काम चालू आहे. डोर वाइंडर. नाही ना याचे ताडी आहे याचे. हा हे बघा याचे ताडी आहे. यातलो बेस होतो.
हो बेस हां हो बाहेरचा हँडल हो हँडल हो चलो याची ताडी किती होय ते गाडी येते आता ना ते कंपनी कॅटलॉग ओपन केलं करून का तर मित्रांनो आता वाजले आहेत 1:30 आणि आम्ही आता गॅरेजमधून बाहेर निघालेलो. म्हणजे काम थोडंसं झालं, 2 कामं झाली. पेट्रोलच्या टाकीची जी कॅप बसवायची होती ती एक काम झालं आणि आपल्या डोअर वाइंडरचं काम झालं. फक्त जे काम राहिलं ते डोअर लॅचचं, त्याचा एक पार्ट कमी पडला. तो आता पार्ट पुन्हा मागवावं लागणार आहे, त्याच्यामुळे पुन्हा ते काम राहिलंच शेवटी. तर आता आम्ही जात आहोत, निघालो आहोत गॅरेजमधून. आता आम्ही जात आहोत इकडे जेवायला हॉटेलमध्ये. बघू कोणतं हॉटेल चांगलं आहे. गोमू माहेरला जाते हो नाखवा हिच्या घोवा. तर आता आम्ही जस्ट पुढे आतून निघालो आहे मालवणला जायला. एक अर्ध्या तासात पोचू, अर्ध्या 1 तासामध्ये. पूर्ण आता ड्रायव्हिंग मीच करणार आहे फुल. जस्ट आता आपण पोचलेलो आहे मालवणमध्ये. किती वाजले आता? परफेक्ट 2:45 वाजलेत. अर्ध्या तासात टच झालो मालवणमध्ये. बघू शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन ब्लॉग मी तुमच्यासमोर आणत राहीन. थँक्यू.